मराठी मालिकांमध्ये टी-आर-पीच्या यादीत गेली 3 वर्ष पहिल्या स्थानावर असलेली ठरलं तर मग ही मालिका नेहमीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते. या मालिकेतली सर्वच पात्र प्रेक्षकांना भरपूर आवडतात. गेले काही दिवस मालिकेत सायलीच्या भूतकाळाचा शोध घेण्याचा ट्रॅक सुरू झालाय. या ट्रॅकला सुद्धा भरपूर पसंती मिळते आहे. मालिकेमध्ये काही दिवसापूर्वीच प्रियाच्या खऱ्या आईवडिलांची एंट्री झाल्याचं पाहायला मिळालं. ही गोष्ट प्रियाला माहीत असून सुद्धा ती घरच्यांपासून लपवते आणि ते आपले नव्हे तर सायलीचे आईवडील आहेत असं भासवते. त्यासाठी DNA टेस्टचे रिपोर्टसुद्धा तिनं बदलले आहेत. पण कितीही काही केलं तरी खान तशी माती याप्रमाणे प्रियाचे आई बाबा तिच्यासारखेच चोरटे असतात. त्यामुळे तिच्या आणि त्यांच्या वागण्यात खूप साम्य असतं. सायलीला सुद्धा मैनावती आणि सदाशिव यांच्यावर नजर ठेवून राहायचं असतं. तिला त्यांच्यावर संशय आलेला आहे की ते तिचे आई बाबा नाहीतच. त्यासाठी ती सतत त्यांची उलट तपासणी घेत असते. अशातच मालिकेचा नवीन प्रोमो आता समोर आला आहे, ज्यामध्ये तन्वीचा वाढदिवस असतो. तन्वी म्हणजे खरं तर सायलीचा वाढदिवस असतो, पण प्रिया सुभेदारांकडे खोटी तन्वी बनून राहत असल्यामुळे अश्विन तिचा बर्थडे सेलिब्रेट करतो. तन्वीच्या वाढदिवसाला प्रतिमा आणि रविराज सुद्धा आलेले असतात. पण अश्विन सोडल्यास घरात कोणीच खुश नसतं. जेव्हा केक भरवण्याची वेळ येते तेव्हा प्रतिमा प्रियासमोर केक धरते, पण अचानक तिच्या मनात वेगळंच काहीतरी येतं. त्यामुळे ती प्रियाला न भरवता मागे वळून सायलीलाच केक भरवते. मग दोघे मिळून रविराजला केक भरवतात. प्रतिमा बोलते की तन्वी लहान असताना आम्ही वाढदिवसाला असाच केक घेऊन दोघे एकत्र तुम्हाला भरवायचो. ते ऐकून रविराजला आठवतं की प्रतिमाला जुन्या गोष्टी आठवत आहेत. पण सायली आणि तन्वीच्या सवयी अगदी सारख्या कशा, यामुळे घरात सर्वांना धक्का बसतो. तर सायलीला सुद्धा पुन्हा एकदा भूतकाळातले भास होऊ लागतात. या प्रोमोवरून सायलीचा भूतकाळ पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह बनणार आहे. हळूहळू मालिका प्रियाच्या सत्याच्या दिशेनं पुढे जाते आहे. तर मित्रांनो, असा हा नवीन प्रोमो आहे ठरलं तर मग या मालिकेचा.